आग आला असं म्हणत होते, खरंच म्हणत होते बरं का. काय म्हणले चावत येत का नाही? एक ठिकाणी चावल म्हणले राणी. काय हो? मला मित्रांचे लय फोन येऊ राहिले. काय झालं मग? ते म्हणते फिरायला जायचंय. जाऊ दे की मग त्यांना. तुमचं काय तुम्हाला तर घरी जायचंच नसतं का? नाही मला बी जायचंय रे, मला विचार म्हणते. जायचंय ते जा. तुम्हाला आम्हाला पुढे न्यायचंच नसतं, स्वतःच फिरायचं असतं नुसतं मित्रायचं. तुला मागच्या साईडला नव्हतं नेलं गार्डन मध्ये. आणि गार्डन मध्ये काय होतं, फुलं झाडं ते काय मी बघितलेलं नाही का? गार्डन मध्ये काय असतं तुझं? जा तुम्हाला जायचंय. मग काय करू? जा की मग आम्हाला काही विचारता, आम्हाला तो काही विचारता. जाऊ दे ना मग. जाऊ दे का तरी पोरांसोबत. जा. जाऊ मग. बाय बाय दिरा. आम्ही परत येतो. गाडी इथं पार्क केलेली, आता निघलो. पाऊस बीत झाड आहे. कंपनी त्याच्यातले तुम्ही आपल्याला ओळखत असाल, आके बाबू पालवे, कृष्णा. आता टेकडीच्या खाली आलोत. आता इथून एवढं डायरेक्ट शेवटच्या टोकापर्यंत चालत जायचंय. वातावरण एकदम भारी आहे. ब्लॉक कंटिन्यू करा, तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला कळेल. वरतून आहे ना पुणे एवढंच भारी दिसतं ना, सगळं पुणे दिसतं वरतून. मित्रांनो, टेकडी चढताना मला ही पाटी दिसली आणि माझं मन अभिमानानं भरून आलं. पाटीवर स्पष्ट लिहिलंय की ही भूमी शिवस्पर्शाने पावन झालेली आहे, म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे पाया जे मल्हारगडालाच म्हणजे आपल्या धायरी खंडोबा टेकडीला लागलेले आहे. चला आता टेकडी चढायला सुरुवात करू. आता पहिली पायरी इथं चढलेत. पायरी एकदम जुन्या दगडी पायऱ्या आहेत, एकदम भारी होता. चढायला सुरुवात केली. 4 पायऱ्यातच आखेत आहे करायला हवं. आखे वरती काय इथं अशा प्रकारे आपण पहिला ब्रेक ते काय तिथे 5 पायऱ्या. अशा प्रकारे आपण पहिला ब्रेक घेतलेला आहे. जास्त वरती जाऊ चढू नये, हळू चढा. हा चढा गरज नको का. थांब रे. आता चिडलंच असं दिसायला लागलंय धायरी नरे. आता वरती गेल्यावर कसं दिसेल हे तुम्हाला दाखवतो. ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा. कृष्णा तुला एनर्जीची गरज लागेल. काजू बदाम खा. हे बघा. हं. धन्यवाद भाऊ. हा. खूप दमलो होतो आम्ही. 2 बदाम आता एवढी एनर्जी येईल बॉडीमध्ये, आता सगळं आठवू शकत नाही मला. मला माहिती आहे ना तुम्हाला गरज लागणार. मी सगळी सोय केली तुमची. हे बघा, हे काजू बदाम आणि आली एवढी बदाम खाऊन पळायला लागला. इथंच वाघ आला असं म्हणत होते, खरंच म्हणत होते बरं का. आता माहिती तुला, हा का? हा धायरी गावात चर्चा चालली होती की खंडोबा मंदिरात वाघ आला. वाघ का बिबट्या काहीतरी म्हणत होते. आपलं व्यवस्थित चाला, उभे यायचा बिबट्या. तुमचं काय भाऊ, लग्न व्हायचे तुम्ही टाळा खुरपुर. मला लेकरं आहेत. हा की जर विचार केला ना, आपण आता किती मोठे इंजिनियर आहेत किंवा काय बी इथं. हा ह्या पायऱ्याला किती वर्ष आले असतील. हा दिवस नाही, 1600 मध्ये बांधलेला आहे. हा 1600 मध्ये का. हा छत्रपती आले होते ना तेव्हा. 1630 ला छत्रपतींचा जन्म आहे. काय तर बांधलेला सेल्फीच्या नादात आम्ही पडलो होतो पण वाचलो. हे आहे एक नंबर. हो भाऊ इकडे बघा. हा काय दिसा ना, काळा आहे ना वरून. कसं दिसते राव खाली. हा कृष्णा जवळजवळ सगळं धायरी नरे. शिवाजीनगर पण दिसलं असेल काय. हा शेवटचं टोक कुठलं असेल. शेवटचं टोक लय आमचं असेल. मस्त वातावरण झालं. जवळजवळ इकडच्या एरियातलं नरे, नांदेड सिटी, आंबेगाव, जांभूळवाडी, खेडशिवापूर म्हणजे सगळा एरिया हा दिसतोय. बदाम खाऊ खाऊ आणि इकडे जायचा विचार करते तिथून मध्ये चालत. तिथं जायचा विचार करते इथून. विचार करायला काही हे का? विचार करायचा कात्र तलाव नाही येड्या. घाम आलाय. जांभळवाडी ते काय विषय. हा स्वर्ग म्हणते तो हाच का. नाही खरं बरं काही नाही. हा फालतूपणा केला. कसले वाट लावून टाकली हो ना. आणि वरती झाड बघा कसले त्याच्यावर पूर्ण खाल्ले.
काहीच ठेवलं नाही वरती. हे लोक सगळ्या निसर्गाचा राज चालू आहे. डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ही पण डेव्हलपमेंट. सगळं डोंगर खांदून टाकलाय. अरे काय ते पाहिजे गेला का गेला. हळूच तुझं वजन जास्त आहे. तिथे हात टेकून चालावं लागते. हळू हळू जाताना हो खाली. चल आलोच. अजून नाही म्हटलं तरी इकडे वरती आपल्याला 1 किलोमीटर जायचंय. व्ह्यू पाहू शकता. ह्या व्ह्यू साठीच वरती आलोय. जमलं 8 तास लागल्या वरती यायला. जमला का? क्या बनाम काय बनाम काय करा तो पलीकडे स्थिती का म्हणजे ढग बी आहेत ते मोठं. ते पाणी दिसतंय ते पाणी दिसतंय का मित्रांनो तुम्हाला? मी ट्राय तर करतोय झूम करायचं. ते दिसतंय ते खडकवासला. इकडं सिंहगड. इकडे तुम्हाला दिसतंय पूर्ण पुणे. इथं हे आख्या काळा आहे जरा दिसतंय का? इकडे खडकवासला सगळं पाहिलं तुम्ही. त्याच्यानंतर इथं धावरी आहे. पाणी प्या. तुम्ही सगळी सोय केली मी. काय काय माहिती का तुम्हाला? बाकीच्या गोष्टी थोड्या पुढे गेल्यावर दाखवतो. पाणी प्या आधी. पाणी प्यायची का रे? काय काय आणलंय पिशे? तुम्ही वरती गेले ना मला दाखवतो बॅगेत काय काय. तो बॅग घेऊन आला मला. काय सगळं नको पिऊ. मला लागेल एवढं पैसा नाही आपण. ठीक आहे चला कुठं जाऊ आता? हो थांबा. चला जाऊन दर्शन घेऊन पाणी प्या. चला बदाम संपले काय रे? पुढचा रविवार तोरणा करायचं. चला चला नेक्स्ट तोरणा हे एकदा पार पाडू. चला आता हा किल्ला सर करू. हो मग हो तिकड चला थोडं आहे. चला जांभळवाडी ब्रिज आणि जांभळवाडी चालायचं. वरती पण भारी ऑर्डर आहे. चला आले मंदिर दर्शन घेऊ. फायनली आता टाकी आहे पहिले जुन्या काळातली केलेली पाणी भरायसाठी. एवढ्या टेकडावरती वरती म्हणजे आता पाणी फुल भरलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. इथं खंडोबाचे वाहन ते बी वरती आलेत. ते अजून पाणी सरगरम आहे. आपण पहिलं हे बघा ना. आता ते विहिरीत पाणी टिकत नाही. आता एवढ्या टेकडावरती डोंगरावरती विहीर इथं. हा लोक कचरा पाणी बॉटल वगैरे टाकते. टाकायला नाही पाहिजे. आम्ही तर नाही टाकणार काही. जय मल्हार जय मल्हार. थोडे थेंबाच्या धारा येऊ राहिलेला. पाऊस येऊ राहिलाय. हे बघा आता कसं भारी वाटतंय पाऊस. पाऊस आलं कसं भारी वाटतंय. कृष्णा ए बाबू कसं वाटतंय? खरंच स्वर्गात वाट राहिलं बाबा. कुठे गेला आपला? कुठे जाऊ? शेंगा चटई दिली बसलेला जरा ठेवा ह्याच्यावर. कस काय बायकोच नियोजन आपलं झालंय? ओके कस काय नियोजन? कस काय नियोजन? या अशा वातावरणात इकडं असं मध्ये दोन्ही डोंगराच्या मध्ये येऊन बसलोत. इकडं बी असे मस्त खोलदरी. इकडं घर बिर आहे. हा एंड आहे डायरेक्ट. काय म्हणले चावत येत का नाही? एक ठिकाणी चावण म्हणले. लय ठिकाणी नाही चावायचे. खा सांगा सगळे सारखेच येतो. शिकारीला गेलते काय? नाही मग म्हशी आहेत आपल्यावर. मस्त याच होय. हे माझंच फार्म हाऊस आहे.
हे का हे तिन्ही चारही सारखीच हो तब्येतीला बी सगळंच अजून पण 2 आहेत. हे कोणत्या प्रकारची आहे ती गावरान नाही कारवानी कारवानी कारवणी हा ही बच्ची आज मी 12,000 एक देतोय 12,000 ते पण 45 त्याच्या आतलं सिंहगडला 3 तासात ना कुठून म्हणले जायचं वरची बाउंड्री दिसते ना वरचं त्यांनीच जायचं. आता खाली आलो होतो आम्ही फुल एन्जॉय केला. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा.